हे सरकार बेईमानीने निवडून आलेलं आहे। सरकार विरोधात बोलणं म्हणजे नक्षलवादी घोषित करणं आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलंय। सरकार निजाम इंग्रजांच्याही पुढे आता जाऊन वागतंय। सरकारकडून आदिवासी, ओबीसी, मराठा समाजाचा विश्वासघात करण्यात आलाय। नाना पटोले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। हे लोक बेईमानी निवडून आलेले आहे हे सत्य आहे, म्हणून तो घुमरेने ज्या पद्धतीने म्हणाला तर ते त्याच्यातलं एक एक माणसं फुटतात आहे। निवडणूक आयोग जेव्हा सांगतो की 5 वाजताच्या नंतरचे फुटेजेस आम्ही देणार नाही, कारण की आया बहिणीचे त्याच्यामध्ये बदनामी होईल। मला एक कळत नाही, मतदानाला गेलेल्या आया बहिणींची बदनामी होण्याचं कारण काय? परवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये खासदारांनी, महिला खासदारांनी मतदान केलं तर ते टीव्हीवर दिसत होते, तर काय त्याची बदनामी झाली? म्हणजे असं जे लपवाछपवी देशाचे मुख्य निवडणूक आयोग करत असतील आणि कुठल्या बूथवर किती मतदान झालं हे सांगू शकत नसतील, ते फुटेज देत नसतील, ते लपवत आहेत, हे तर आता स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे बेईमानीने हे सरकार निवडून आलेलं आहे, मतं चोरून आलेलं आहे, हे राहुल गांधीजी जे सांगतात ते सत्य आहे। महाराष्ट्रामध्ये इंग्रजा आणि निजामापेक्षाही पलीकडे जाऊन आज महायुती सरकार वागते आहे। जनसुरक्षा कायदा आणून एक प्रकारचं आपलं व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करून सरकारच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात आवाज उचलणे सुद्धा आता शहरी नक्षलवादी घोषित करण्याचा संकल्प या महायुतीने केलेला आहे। इंग्रजांनी पण कधी केला नव्हता। इंग्रजांनी पण कधी असं म्हटलं नव्हतं की तुम्ही आतंकवादी किंवा नक्षलवादी आहे। त्यांच्या ह्याच्यात तुमचं मत मांडता येत होतं, पण भाजपने ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे एक प्रकारची अघोषित आणीबाणी जी सुरू केलेली आहे, तर ही निजाम आणि इंग्रजापेक्षा पुढची आहे। त्यामुळे लोकशाहीचा घात करण्याचं पाप ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना हे बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही। मनोज जरांगे हा आमचा विषय नाही, ते कुठले पॉलिटिकल नाही, एका समाजाचं नेतृत्व करतात आहे। त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या बद्दलचं कुठलंही वक्तव्य मी करणार नाही, कारण की ते राजकीय नाही। त्याच्यामुळे मूळ मुद्दा जो आहे की भाजपने हा जो विश्वासघात आदिवासींचा असेल, ओबीसी समाजाचा असेल, मराठा समाजाचा असेल, जो केलेला आहे त्याच्यावरच आम्ही लक्ष केंद्रित करू। कोणाचं वक्तव्याचं काय आम्हाला संबंध नाही। राजकीय ज्या पद्धतीनं राजकीय व्यवस्थेच्या आधारावर जो या सगळ्या बहुजनाचं नुकसान झालेलं आहे त्याचं चित्र आम्ही बरोबर जनतेसमोर मांडू आणि निश्चितपणे लोकांनाही आता ते कळायला लागलेलं आहे की आम्हाला या लोकांनी फसवलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।